हे साथीनो, तुमचं स्वागत आहे आपली साथी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हाजी मलंगगड. नवीन रोपवे खरंच रिस्की आहे का आणि ट्रेकिंग करताना काय अनुभव आला, सगळं काही या व्हिडिओमध्ये आहे. म्हणूनच शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आणि ॲज युजवर प्रत्येक ब्लॉगमध्ये आमचं सोनं असं झोपलेलं दिसेल तुम्हाला. आमचा प्रवास म्हणजे अर्ध्याच्या वर असाच सुरू असतो. लेट्स सी तिथे उतरल्यानंतर ते उठते मस्त काय. हाजी मलंग दर्गा हा कल्याणजवळील मलंगगडावर आहे आणि तो कल्याण स्टेशनपासून सुमारे 15 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे. कल्याण जंक्शनवरून उतरून बस ऑटोने हाजी मलंगजवळ जाता येते, ज्यासाठी साधारण 30-40 मिनिटे लागतात. बेस गावापासून दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी 2 पर्याय आहेत, पायऱ्या व रोपवे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत हाजी मलंग गडाच्या खाली आणि आता इथून आपण रोपवे घेणार आहोत आणि रोपवेने वरती जाऊन मग तुम्हाला वरचं सर्व दाखवणार आहे. तर आता आम्ही खूप मजा करणार आहे. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते जी मला खूप जास्त आवडलेली आहे. नवीनच इथे रोपवे सुरू झालेला आहे आणि रोपवे एरियामध्येच खाली पार्किंगची सोय केलेली आहे. तुम्ही पाठी बघू शकता सर्व. इथे आम्ही कार पार्क केलेली आहे आणि पुढचा नजारा तुम्हाला दाखवते. वेट सी, किती सुंदर असे फ्लावर्स इथे लावलेले आहेत. खूप सुंदर असं वाटतं इथे. आणि हा आपला गड. इथून वरती आपण जाणार आहोत. खूप सुंदर असा इकडचा नजारा आहे. पावसाळ्यात तर खूपच मजा येईल इथे. पावसाळ्यात आपण येण्याचा नक्की प्रयत्न करूया. आता एवढं सुंदर वाटतंय. ऊन खूप जास्त असल्यामुळे थोडंसं त्रास होत आहे, बट इट्स ओके, इट्स बेरेबल. काय करू, मी यांना कळत नाही आहे. मी ऑलरेडी एक माझ्या नवऱ्याची बॅग पकडली आणि यांनी माझी बॅग पकडलेली. माझी म्हणजे माझ्या मुलीची, ऑब्व्हियसली. माझ्या लेकीची. आमची लेक कुठे ती मागे. हां, तिला घ्यायची. काय आलं पकडतो ना, द्या घेते. आणि हे आमचं लगेज पार्सल होत राहतं इथून तिथे, तिथून इथे. रोपवेसाठी तुम्हाला इथून तिकीट काढावं लागतं. रिटर्नचे 150 पर पर्सन तिकीटचे कॉस्ट आहेत. नवीन रोपवे एरिया खूपच मस्त डेव्हलप केला आहे. नवीन बिल्डिंग, प्रॉपर व्यवस्था आणि भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे आणि वातावरण इतकं शांत आहे की मन प्रसन्न होतं. आत्ता आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि सर्व भक्तांसाठी इथे बसण्याची जागा आहे, चेअर्स आहेत सगळे. आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढे तुम्ही सरळ गेलात की तुम्हाला वॉशरूमची सुद्धा सोयी बघायला मिळते. हा संपूर्ण एरिया हा फर्स्ट फ्लोअर आहे, जिथे गडावरती जाण्यापूर्वी तुम्ही रेस्ट करू शकता. आणि आपण इथे बघू शकता महाराजांचा खूप सुंदर असा फोटो इथे लावलेला आहे. खूप प्रसन्न वाटतं त्यांना बघून, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि हा संपूर्ण एरिया तुम्हाला बघायला मिळतोय. हा संपूर्ण एरिया रेस्टॉरंट एरिया केलेला आहे. संपूर्ण तुम्हाला व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो पार्किंगचा. आणि इथून तुम्हाला लाईनीत जाऊन वेटिंगसाठी बसावं लागतं. रोपवे आल्यानंतर तुम्हाला रोपवेसाठी जावं लागतं. लहान मुलं असलं की पब्लिकमध्ये असंच काही ना काही करावं लागतं. त्यांना खेळवण्यासाठी लोक बघतात, पण आईला फक्त बाळाचं असंच महत्त्वाचं असतं ना. ही आली आमची रोपवे ट्रेन. अशी सेम रोपवे आम्ही मागच्या महिन्यातच वणीगडावरही एक्सपिरियन्स केली होती. आणि खास म्हणजे हा रोपवेसुद्धा त्याच कंपनीने बांधलेला आहे, म्हणून एक्सपिरियन्स आमचा जवळपास तसाच वाटला. सेम ट्रेन, सेम प्रवास. आणि अशा प्रकारे बाळाला खेळवत आम्ही निघालो गडाकडे. खरं तर मी पहिल्यांदाच हाजी मलंग गडावर चालली आहे. त्याचं कारणसुद्धा नवीन रोपवे सुरू झालेला आहे तेच आहे, बिकॉज ट्रेकिंग करून बाळाला घेऊन शक्य नाही. आणि तुम्ही समोर बघू शकता सर्व लोक तिथून खाली उतरत होते. आणि असं इथे आम्ही उतरलेलो आहोत. पुढचा प्रवास तुम्ही नक्की बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून स्टार्ट होणार आहे आमचं पुन्हा स्मॉल ट्रेकिंग. आणि आम्हाला सोडून रोपवे चालली रिटर्न. आणि खास गंमत म्हणजे अशी आहे की ह्या रोपवेनी आम्हाला इथे सोडलं
आणि जाताना ती मध्येच अडकली. आता जातानाचा प्रवास तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही थंबनेल बघून इथे आला असाल की सावध राहावा. रोपवेच्या भरोसे तुम्ही एवढ्या लांब लहान मुलांना किंवा मोठ्यांना घेऊन जात असाल तर काळजीपूर्वक जावा, कारण का रोपवेचा भरोसा नसतो. कधी मध्ये थांबली तर तासोन तास त्या रोपवेमध्ये बसावं लागतं आणि लहान मुलांना घेऊन आपण त्या शिड्या थ्रू खाली उतरू शकत नाही. सो बी केअरफुल. खरं तर हाजी मलंगचा प्लॅन आमचा अचानकच ठरला. आमचे फ्रेंड्स जाणार होते, त्यांनी फोर्स केला खरं तर आम्हाला की चला आपण जाऊया एकदा तरी. आणि वरचा परिसर आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही बाळाला घेऊन येण्याची रिस्क केली. तिथे उरूस नावाचं त्यांचं फेस्टिवल सुरू होतं आणि लिटरली पब्लिक खूप होती आणि ढोल ताशांच्या आवाजामुळे बाळाला खूप डिस्टर्ब झालं. खूप काळजीपूर्वक बाळाला आम्ही दर्ग्यापर्यंत पोचवलं. दरवर्षी उरूस साजरा केला जातो तेव्हा हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. मला माहीत नव्हतं हे आणि त्याच काळात आम्ही गेलो. थोडा त्रास झाला कारण बाळाला घेऊन गेलो आणि ढोल ताशाच्या आवाजात खूप तारांबळ उडाली आमची. हाजी मलंग दर्गा आपल्याला एकच संदेश देतो, धर्म वेगळे असले तरी श्रद्धा आणि माणुसकी एकच असते. आम्ही सकाळी निघालो होतो घरातून आणि रात्री पोचलो. हा व्हिडिओ उशिरा टाकते म्हणून एक प्रॅक्टिकल सल्ला नक्की देईल. पायऱ्यांनी चालत जाणे टाळा, कारण इतके पाय दुखतात की 4 दिवस नीट चालताही येत नाही. हाजी मलंग बाबांच्या दर्ग्याशी अनेक वर्षांची परंपरा जोडलेली आहे. येथे चादर चढवणे आणि नवस बोलणे ही प्रथा आहे. उरूसच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रम आणि सामुदायिक सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आज आम्ही आलो आणि कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन गेले होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आलो तेव्हाच नेमका रोपवे आमचा बंद झाला. हा आहे मलंगगडावरील घोड्याचा टाप. खडकावर उमटलेली ही खूण घोड्याच्या टापासारखी दिसते, म्हणून याला घोड्याचा टाप असं म्हणतात. इथे एक लहान पाण्याची जागा आहे आणि अनेक भक्त हे पाणी श्रद्धेने पितात सुद्धा. स्थानिकांच्या मते हे पाणी पवित्र मानलं जातं आणि वरून तुम्हाला हा असा व्ह्यू बघायला मिळतो. आणि आता आम्ही निघालो रिटर्न आमच्या प्रवासाला. खूप छान असं ही तुम्हाला जागा दिसते, ती पार्किंग एरिया आहे रोपवेची. कसं वाटतं येऊ? खरं तर ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्वांना नाचायची तशीच आमची सुद्धा झाली. मी तर खूप नाचत होते, परंतु बाळाला त्याचा त्रास होत होता आणि आम्ही मेन गेटच्या इथून न जाता गडाच्या पाठच्या भागातून बाळाला घेऊन जातो. आमचं रिटर्न तिकीट होतं रोपवेचं, परंतु रोपवे मध्येच अडकला. त्याचा टायरचा काही इश्यू झाला, आय डोंट नो. त्याच्यामुळे आम्ही आता बाय वॉक चालतो आणि अशा प्रकारे आमची मालमत्ता इकडे. इट्स टू रिस्की विथ बेबी. रोपवेने आम्ही जेव्हा चढलो तेव्हा 10 मिनिटात आम्ही वरती पोचलो, परंतु रोपवेमध्येच अडकल्यामुळे आम्हाला आता बाय वॉक जावं लागतं आहे. गड आता खाली उतरतोय विथ बेबी. यू कॅन सी हर डॅडा इज टेकिंग हर. पाठी तुम्हाला गड दिसतोय. गडावर हिंदू मंदिरही आहेत, म्हणूनच हे ठिकाण सर्व धर्मांच्या लोकांसाठी श्रद्धास्थान मानलं जातं. आमच्याकडे रोपवेचे रिटर्न तिकीट होते, पण तरीसुद्धा आम्हाला गडावरून खाली पायी उतरावं लागलं, कारण रोपवेमध्येच बिघाड झाला आणि तो तासनतास बंद होता. खूप लोक वरच थांबले होते. एवढ्या उंच गडावर गेल्यावर तुम्हाला माकडं तर बघायला मिळणारच आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्या ताई पाणी त्या माकडाला पाजत आहेत. गडावर चढायला साधारण 2 तास लागतात आणि उतरायलाही जवळपास तितकाच वेळ लागतो. पार्किंग एरियापर्यंत येईपर्यंत आम्ही खूप थकलो होतो आणि मध्येच रस्तासुद्धा बदललेला होता. गडावर उतरतानाही बरेच शॉप्स आहेत, खाण्याची सोय आहे, पण पूर्ण ट्रेकिंग करून जाणं खूप अवघड आहे. म्हणून मोठ्या माणसांनी आणि लहान बाळांसोबत जाणाऱ्यांनी फक्त रोपवेच्या भरोश्यावर जाऊ नये. आता आम्ही आलेलो आहोत खाली आणि इथून आम्ही आता जाऊ घरी, थेट घरी. खूप वाट लागली आमची.
ट्रेकिंग झाली आहे एक प्रकारची. घरी रिटर्न येऊपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मग काय डोंबिवलीच्या एका रेस्टॉरंटला थांबलो आम्ही आणि तिथे मस्त पेटपूजा केल्यानंतर आम्ही घरच्या प्रवासाला लागलो. आणि अशा प्रकारे बाळाला घेऊन जेवणं खूप डिफिकल्ट असतं, स्पेशली न्यू मॉमसाठी. आणि म्हणून माझा नवरा मला भरवत होता जेवण. साथीनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.